हे नेतृत्वानं आणि त्याच्याबरोबर खऱ्या अर्थानं संजय चौगलेजी जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडते. दत्ताबा भवान उपजिल्हा प्रमुख, आदरणीय बाजीराव पाटील तालुका प्रमुख, या ठिकाणी संदीपजी असतील, शिंगेसाहेब असतील, आदरणीय सुरेशदादा असतील, प्रसाददादा असतील, कोळीसाहेब असतील, सगळ्यांची रमेशदादा असतील, सगळ्यांची नावं या ठिकाणी घेण्यात क्रम प्राप्त आहे. या ठिकाणी निश्चितपणानं गुंडरम अण्णा असतील आणि सर्व तमाम शिवसैनिक आणि माझे मित्र, आज खऱ्या अर्थानं ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावर आहे. निश्चितपणाने मी आज या ठिकाणी जाहीर करतो, बऱ्याच सभा या ठिकाणी झालेल्या आहेत, प्रत्येक पक्ष या ठिकाणी आपली बाजू मांडतोय, पण या ठिकाणी या हातकणंगलेमधलं वारं फिरलंय आणि मशाल या ठिकाणी जोरात आहे. या ठिकाणी विशाल राजपूत साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. अभिषेक दादांना या ठिकाणी पेट्यापासून रेल्वे स्टेशन पर्यंत, समाज मंदिर पर्यंत, नवीन भाग बाळूमामा मंदिर पर्यंत सगळा भाग या ठिकाणी पिंजून काढला. त्याच्या सोबत असणाऱ्या शिलेदारांनी या ठिकाणी भाग पिंजून काढलाय. आता बरेच जण पक्ष या ठिकाणी आश्वासन देत आहेत आम्ही कर्जमाफी करणार. तर परवा एक गटाचे मंत्री महोदय आले की 63 कोटी निधी मी देणार, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्याकडे एक आता आहे तर का ते दादा म्हणतोय नाही नाही, ते जरी असलं तरी मुख्यमंत्री आमचा आहे. तर का दुसरे दादा म्हणतात तुम्हाला निधी पाहिजे असला तर सांगा, नसेल तर माझ्याकडे याद आहे, याद राखा. पण मी आज या ठिकाणी हातकणंगल्या लोकांना संबोधून सांगतो, शिवसेनेकडं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त दम आहे आणि तो तास महाराजांना पाणी घालण्यावर राहणार नाही, एवढं या ठिकाणी चालू शकतो. निश्चितपणानं प्रसाद दादा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवड जाहीर झालेले आहे. मी बऱ्याच कोपऱ्यातून माहिती घेतलेली आहे. प्रत्येक जणांचं मशाल या ठिकाणी चिन्हावर शिक्कामोर्तब केलाय. अगदी युवा माणूस आहे, तरुण खणखणीत माणूस आहे, पळायला मागं पडत नाही, भेटायला मागं पडत नाही. निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आहे, अनुभव आहे. प्रसाद दादाचा मोठा अनुभव या ठिकाणी आहे आणि बाकी टीम आमची या ठिकाणी महत्वाची आहे. आणि बाकीचे मध्ये तुम्ही बघितलं ते थकल्यात असतात, त्यांना जाताच येईना. कोण म्हणते पाय दुखायला आलाय, कोण म्हणते माझं डोकं दुखायला आलंय. परवा तरी एक उमेदवार गेला, एका घरात गेला, भेटला, अहो मुलगा त्या बाहेर आला, अरे अण्णा आहेत काय? तो म्हणला 2 वर्ष झालं अण्णावरून, तुम्ही आत्ता आलाय. काय राव म्हणले, ही काय पद्धत झाली काय म्हणले, तुम्ही 2 वर्षाला अण्णावरून तुम्ही आत्ता विचारायला म्हणले. ती ही पद्धत या ठिकाणी आहे, फसवेगिरी वाढलेली आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्राला आता गरज आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. निश्चितपणानं मी ह्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून एक उद्धव साहेबांना भेट म्हणून आम्ही अभिषेक पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी देणार आहोत. रात्र वैरायची आहे, काही जणांनी पैशाचा वापर चालू केला. परवा एक गुलाबराव पाटील साहेब मंत्री महोदय ते म्हणले काय लागते सांगा, लक्ष्मी पर्सन होणार, लक्ष्मी येणार. अरे कसला माल, कसलं काय काय चाललंय. तर का एक जण म्हणतोय मी लाडक्या बहिणीचा भाऊ आहे, तर का दुसरा म्हणते तो नाही मी भाऊ आहे, तर का तिसरा म्हणते नाही नाही मीच भाऊ आहे. हे काय किती भाऊ, इथे 7 भाऊ येईल ना आणि 6वाचा भाऊ झाला 10. काय करायचं सांगा, बहिणीनं हक्क मागितला की सही यायला तयार नाही आणि म्हणते मी लाडका भाऊ. हे निश्चितपणानं मान्य करायची काही गरज नाही. या ठिकाणी अभिषेकनं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं. हातकणंगला एक पेट्याचं गाव आहे, इथं जे पिकतंय ते तालुक्यात विकतंय. त्यामुळे माझी विनंती आहे 2 तारखेपर्यंत आपण खऱ्या अर्थानं जागृत राहिलं पाहिजे. सकाळी उठायचं, आज गुरुवार आहे. बऱ्याच माझ्या भगिनीने या ठिकाणी अभिषेक दादा तुमच्यासाठी नवस बोललो. आई अंबाबाई प्रत्येक म्हणतोय की आई मला आशीर्वाद दे, पण प्रसाद दादाला निवडून दिलं पाहिजे, एवढंच आता आमचं मागणं आहे. आज आमचं अभिषेक दादा
ला निवडून देणं गरजेचं आहे. अभिषेक दादासाठी घराघरात आज या ठिकाणी लक्ष्मीकडे प्रार्थना केली गेली. निश्चितपणानं प्रचंड मताने या ठिकाणी तुम्ही विजय होणार यात तीळ मात्र शंका नाही. त्याच्याबरोबर जे आमचे उमेदवार आहेत सगळे उमेदवार या ठिकाणी विजय होणार यात तीळ मात्र शंका नाही. अतिशय पाण्याचं नियोजन असेल, रस्त्याचं नियोजन असेल, पेन्शनचं नियोजन असेल, या ठिकाणी महिलांच्या अडचणी असतील, ही सगळी कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.